returns. Now here we are also studied the e-payment of taxes and e-filing of returns and e-payment of taxes. Then online tax accounting system is the system which are also used by the government of India for the purpose of e-payment. The provisions of payment is to be made online have been made mandatory step by step. The current position regarding the e-payment as follows. That means all the persons who are also tax audited are required to pay the income tax, fringe benefit tax and TDS online. The tax deduction at source. हे सर्वच्या सर्व पर्सन्स जे काय ज्यांनी ऑडिटिंग केलं असेल, टॅक्स ऑडिट केलं असेल, त्यांनी कॅल्क्युलेशन ऑफ टॅक्स फाइंड आउट केला असेल, मग तो इन्कम टॅक्स असेल, फ्रेंच बेनिफिट असेल किंवा TDS असेल, त्यांना ते पेमेंट ऑनलाईन करणं या ठिकाणी आवश्यक आहे. द असेसी शूड ऑब्टेन द इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी फ्रॉम एनी बँक. तर त्या असेसीला इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी ही या ठिकाणी कोणत्याही बँकेची ती घ्यावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट वन इज it implies getting a user ID and password to operate the internal bank account. मग ती बँक असेल, ती बँक त्या अकाउंट होल्डरला काय करेल, यूजर ID आणि पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी देईल. म्हणजे यूजर ID आणि पासवर्ड जे काय इंटरनेट बँक सिस्टीम अकाउंट असेल ते अकाउंट ऑपरेट करण्यासाठी दिला जाईल. इट प्रोव्हाइड बाय द बँक कन्सर्न. म्हणजे काय ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँक त्यांना ID आणि पासवर्ड या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. RBI हॅज इट मॅन्डेटरी टू हॅव बीन IPIN, दॅट मीन्स द इंटरनेट पिन फ्रॉम द 1 ऑगस्ट 2009. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या ठिकाणी IPIN म्हणजे इंटरनेट पिन हा 1 ऑगस्ट 2009 पासून काय केलेला आहे, कंपल्सरी केलेला आहे, मॅन्डेटरी केलेला आहे. देन फॉर मेकिंग पेमेंट द पर्सन शूड लॉग ऑन either the income tax department site http incometaxindia.gov.in or the site of the bank concern. म्हणजेच पेमेंट असेल ते पेमेंट करण्यासाठी त्या पर्सनला या ठिकाणी incometaxindia.gov.in या साईटवर जाऊन किंवा या साईटला व्हिजिट करावे लागेल. त्यानंतर व्हिजिट केल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन फिलअप करून ते या ठिकाणी तो फॉर्म पूर्ण करावा लागेल. त्यानंतर द चलन्स आर अवेलेबल ऑन द साईट अँड द पर्सन शूड केअरफुली फिल द डिटेल्स. जे काही चलन असेल ते चलन त्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. ते चलन हे पर्सननं केअरफुली फिलअप करणं आवश्यक आहे. द चलन्स हॅव बीन लिंक्ड विथ द पॅन. जे काही चलन असेल ते चलन हे पॅन कार्ड असेल ते पॅन कार्डशी लिंक केलं जातं. डेटाबेस मेंटेन बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. पॅनचा काही जो डेटाबेस असेल तो डेटाबेस आर ऑल्सो मेंटेन्ड अँड ऑल्सो मेंटेन्ड बाय द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. सो द नेम अँड ॲड्रेस आर डिस्प्लेड वेन द पॅन इज एंटर्ड इन टू द चलन. मग त्याच्यामध्ये नेम अँड ॲड्रेस डिस्प्ले वेन द पॅन इज एंटर्ड इन टू द चलन. म्हणजे पॅन हे चलन असेल, चलन ते पॅन मला अटॅच झाल्यानंतर किंवा या ठिकाणी लिंक झाल्यानंतर त्या चलनला पॅन नंबर, तर तिथं तुमचं नेम आणि ॲड्रेस काय होईल, डिस्प्ले होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे, करंटली देअर आर 26 बँक्स विच आर ऑफर ई-पेमेंट फॅसिलिटीज फॉर द पेमेंट सिस्टीम इन ई-पेमेंट सिस्टीम फॉर द टॅक्स पर्पज. When the challan is filled in, the persons automatically transfer to the bank sites, then he can make the payment from that particular site. पण चलन असेल ते चलन ॲटोमॅटिकली काय होईल, त्या बँक साईडला या ठिकाणी ट्रान्सफर होईल. त्यानंतर ही मेक द पेमेंट फ्रॉम दॅट साईड. मग त्याच्याच पेमेंट असेल ती पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हे चलन रिसिप्ट इज ॲटोमॅटिकली जनरेटेड वेन द पेमेंट इज सक्सेसफुल. म्हणजे जर चलन रिसिप्ट असेल ते चलन रिसिप्ट या ठिकाणी काय ॲटोमॅटिकली जनरेट होईल सिस्टीममध्ये when the payment is successfully paid by the assessee. The assessee should take a printout of such receipt. मग assessee त्या रिसिप्टची प्रिंटआउट घेऊ शकतो. त्यानंतर the assessee should verify that the payment has reached the government account by checking the challan status.
मग चलन स्टेटस असेल ते चलन स्टेटस या ठिकाणी चेक करून त्या गव्हर्नमेंटच्या अकाउंटला हे पैसे या ठिकाणी गेलेले आहेत किंवा नाहीत तो असेस या ठिकाणी चेकआउट या ठिकाणी करू शकतो. मग त्याच्यासाठी या ठिकाणी http://nsdl.com किंवा ऑल्टास ऑनलाईन टॅक्स अकाउंटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर आहेत. सेव्हरलेट क्वेरी टॅक्स पेअर हे या ठिकाणी सॉफ्टवेअर्स किंवा तुम्हाला ती वेबसाईट हे या ठिकाणी त्याचा यूज करू शकता. द फॉलोइंग स्टेप्स शुड बी टेकन टू मेक द ऑनलाईन टॅक्स पेमेंट. म्हणजे ऑनलाईन टॅक्स पेमेंट करत असताना खालील ज्या काही स्टेप्स असतील त्या टेप्स विचारात घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये फर्स्ट वन इज ओपन ए नेट बँकिंग अकाउंट विथ एनी ऑफ द बँक्स लिस्टेड अबोव. म्हणजे या ठिकाणी नेट बँकिंग अकाउंट असेल ते नेट बँकिंग अकाउंट जी काही लिस्ट दिली असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं त्या बँकेमध्ये नेट बँकिंग अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. गो टू द वेबसाईट www.incometaxindia.gov.in. म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची या ठिकाणची वेबसाईट असेल त्या वेबसाईटला व्हिजिट करा. क्लिक ऑन द पे टॅक्सेस ऑनलाईन. मग त्याच्यामध्ये क्लिक ऑन पे टॅक्सेस ऑनलाईन त्याच्यावर क्लिक करा. फिलअप द रिक्वायर्ड चलन ऑनलाईन. जे काही चलन ओपन झालं असेल ते चलन ऑनलाईन या ठिकाणी फिलअप करा. हेल्प इज अवेलेबल ऑन स्क्रीन ॲज फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स अँड डाउनलोड्स एक्सेट्रा. मग तिथं हेल्पची सुद्धा या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ते सुद्धा या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल आहे. डाउनलोडचा या ठिकाणी ऑप्शन्स अवेलेबल आहे. ते चलनची इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर करेक्टली तुम्हाला या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही. त्यानंतर फोर्थ स्टेप आहे मेक टॅक्स पेमेंट थ्रू नेट बँकिंग अकाउंट ऑनलाईन. म्हणजे जे नेट बँकिंग अकाउंट असेल त्या नेट बँकिंग अकाउंट थ्रू तुम्ही जेवढं टॅक्सचं पेमेंट असेल ते टॅक्सचं पेमेंट भरू शकता. म्हणजेच तुमच्या अकाउंटमधून तेवढे पैसे काय होतील कट होतील. ए चलन काउंटरफॉल विल बी अवेलेबल इन्स्टन्सली ऑन द स्क्रीन विथ चलन आयडेंटिफिकेशन नंबर. मग तिथं चलन आयडेंटिफिकेशन नंबर CIN हा काय होईल जनरेट होईल. द चलन आयडेंटिफिकेशन नंबर seen on this counterfoil should be quoted in return of income. जे रिटर्न ऑफ इन्कम असेल तो रिटर्न ऑफ इन्कम या ठिकाणी त्याच्यामुळे तो कोटेड करावा लागेल. प्रिंट द काउंटरफॉल अँड ऑल्सो सेव्ह इट द काउंटरफॉल इज इफ रिक्वायर्ड. मग जे काही प्रिंट असेल ती प्रिंट काउंटरफॉलची तुम्ही या ठिकाणी घेऊन तो फर्दर फ्युचर या ठिकाणी रेफरन्ससाठी ते या ठिकाणी कम्प्युटरला तुमच्या सेव्ह करू शकता. अँड चेक इफ युअर पेमेंट इज रिच्ड इन द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ॲट. तुमच्या ठिकाणी ते पेमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला गेलं आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेल्या आहेत. त्या वेबसाईटचा आधार घेऊन तुम्ही या ठिकाणी ते स्टेटस असेल तो स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ पेईंग टॅक्सेस ऑनलाईन. मग ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. यू कॅन पे टॅक्सेस फ्रॉम एनी लोकेशन ॲट एनी टाईम थ्रू युअर नेट बँकिंग अकाउंट. म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून जे काही ऑनलाईन टॅक्स सिस्टीम असेल त्या टॅक्स सिस्टीमचा एक महत्त्वाचा फायदा काय कोणत्याही लोकेशनवरून कोणत्याही वेळी तुम्ही तुमच्या नेट बँकिंग अकाउंटमधून हे टॅक्सचे पेमेंटचे पैसे भरू शकता. त्याने इन्स्टन्स ट्रान्सफर ऑफ फंड फ्रॉम युअर अकाउंट. म्हणजेच इझिली तुमच्या अकाउंटमधून तो फंड या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतो. What you write on to the e-challan will be directly sent to the income tax department. Bank will not do any data entry. म्हणजे ह्याचा एक फायदा काय आहे तर तुम्ही या ठिकाणी चलन या ठिकाणी भरल्यानंतर डायरेक्टली जे काय डेटा असेल ते डेटा तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला या ठिकाणी सेंड होतो. बँकेला कोणत्याही प्रकारची डेटा एंट्री करण्याची आवश्यकता नसते. हा एक महत्त्वाचा फायदा बँकेच्या दृष्टिकोनातून. देर इज नो एनी डेटा एंट्री रिक्वायरमेंट इन टू दॅट पर्टिक्युलर प्रोसेस. देन यू कॅन सेव्ह प्रिंट द चलन कॉपी अँड रिसिप्ट. तुम्ही या ठिकाणी ते चलन सेव्ह करू शकता त्याची प्रिंट घेऊ शकता. रिसिप्टची या ठिकाणी प्रिंट घेऊ शकता. देन ऑल्सो प्रिंट ऑप्शन्स इज अवेलेबल इन दिस पर्टिक्युलर ई पेमेंट सिस्टीम. Then save options is also available in this particular system. Then as soon as your bank authorizes payment of the amount, you will receive a clear legible receipt counterfoils from your bank's
समजा या ठिकाणी बँकेला ऑथॉरिटी दिली असेल पेमेंटची, तर त्या बँकेकडून तुम्ही रिसिप्ट किंवा काउंटर फॉल या ठिकाणी घेऊ शकता. हा एक महत्त्वाचा फायदा हा ऑनलाईन पेमेंट सिस्टीम पेमेंट सिस्टीममध्ये असल्याचा आपणास पाहावयास मिळतो. त्यानंतर नेक्स्ट वन इज ट्रान्झॅक्शन आय डी ऑफ द पेमेंट ट्रान्झॅक्शन विल बी अवेलेबल टू इन आवर बँक स्टेटमेंट. म्हणजेच ट्रान्झॅक्शन्स आय डी हा या ठिकाणी तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतो आणि निश्चितच याचा फायदा हा त्या असेसीला या ठिकाणी होऊ शकतो. देन यू कॅन चेक ऑनलाईन इफ युअर मनी हॅज ॲक्च्युअली रिच्ड द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. फॉर दिस यू हॅव गो टू द टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क वेबसाईट. म्हणजे तुम्ही तुमच्या या ठिकाणी भरलेले पैसे हे या ठिकाणी गव्हर्नमेंटला पोचले आहेत किंवा नाही, किंवा गव्हर्नमेंटच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला गेलेले आहेत किंवा नाही, तो स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता. म्हणजे टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क त्याच्यामध्ये जे काही खाली दिलेले वेबसाईट्स असतील ते वेबसाईटच्या माध्यमातून ते तुम्ही या ठिकाणी स्टेटस हे चेक करू शकता. मग त्या वेबसाईट कोणत्या आहेत तर tin.tin nstl.com oltas index.html अँड सीन बेस्ड व्ह्यू हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर ज्या काही बँक ई पेमेंट फॅसिलिटीज इन इंडिया, भारतामध्ये ज्या बँक ऑनलाईन टॅक्स पेमेंटसाठी ई पेमेंटच्या फॅसिलिटीज सुविधा उपलब्ध करून देत आहेत त्याचे आपण नेम बघूयात. पहिली बँक आहे ॲक्सिस बँक्स. ॲक्सिस बँक्स आर ऑल्सो प्रोव्हाइड ई पेमेंट फॅसिलिटी to the assessee for the making the payment of the taxes through the online. Then State Bank of India, SBI are also including in that. Punjab National Banks are also including that. Indian Overseas Banks are also including. Canara Bank are also including. Indian Bank, Bank of India, Corporation Bank, State Bank of Bikaner and Jaipur, State Bank of Travancore, State Bank of Indore, Vijaya Bank, HDFC Bank, then Oriental Bank of Commerce, State Bank of Patiala, Bank of Baroda, IDBI Bank, State Bank of Mysore, Bank of Maharashtra, State Bank of Hyderabad, State Bank of Saurashtra, Union Bank of India, Allahabad Bank, Dena Bank, Syndicated Bank, ICICI Bank. All these 26 banks are also provide the e-payment services to the assessee for making their income tax payment. म्हणजे इन्कम टॅक्सचं पेमेंट या ठिकाणी भरण्यासाठी जे काही बँक अकाउंट असेल ते बँक अकाउंट या बँकेमध्ये तुम्ही ओपन करू शकता. इंटरनेट फॅसिलिटीज किंवा ई अकाउंट असेल ती अकाउंटसुद्धा तुम्हाला हे इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीज हे सुद्धा तुम्हाला हे बँक असेल ती बँक प्रोव्हाइड करते. ऑल दिस 26 banks are also provide the e-payment facilities to their assessee for making their payments. Then next one is the e-filing. What is mean by the e-filing? The assessee covered under section 44AB, that is the tax audited persons, are compulsory required to file return electronically. म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली रिटर्न फाईल कोणाला करायचे तर जो असेसी 24AB टॅक्स ऑडिटेड पर्सन अंतर्गत येत असेल तर दे आर ऑल्सो fill up their returns electronically, and also all the corporate assessee are required to file the income tax returns electronically. म्हणजे जे काही कॉर्पोरेट असेसीज असतील ते कॉर्पोरेट असेसीजना त्यांचा जो काय रिटर्न असेल तो रिटर्न हा इलेक्ट्रॉनिकली फिलअप करणं हे महत्त्वाचं आहे किंवा आवश्यक आहे. The Excel based return preparation utility for all forms is available at the websites. वेबसाईट कुठले तर इन्कम टॅक्स इंडिया filing.gov.in. They can be download free of cost. म्हणजे रिटर्नचे फॉर्म्स असतील ते रिटर्नचे फॉर्म हे या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत. म्हणजे इन्कम टॅक्स इंडिया filing.gov.in. Also some private companies have come out with such return preparation utilities. Then the assessee may use of such return preparation utility. म्हणजेच काही प्रायव्हेट या ठिकाणी कंपनीसुद्धा या ठिकाणी या प्रोसेसमध्ये या ठिकाणी रिटर्न फिलअप करण्याच्या प्रोसेसमध्ये आलेले आहेत. पर्सन हा कुठूनही तो रिटर्न फॉर्म डाउनलोड करू शकतो आणि
तो या ठिकाणी पेमेंट असेल ते पेमेंट भरू शकतो. त्यानंतर द असेसी शूड फिल द ॲप्रोप्रिएट फॉर्म ॲप्लिकेबल फ्रॉम हिम. देअर आर टॅब्स फॉर व्हॅलिडेटिंग एव्हरी पेज ऑफ द फॉर्म. म्हणजे असेसी असेल ते असेसीनं ॲप्रोप्रिएट ॲप्लिकेबल फॉर हिम जे काय फॉर्म असेल, जे काय रिटर्न असेल, ते जे ॲप्लिकेबल होईल ते रिटर्न काय करणं, फिलअप करणं आवश्यक आहे. टॅब लिहिल्यानंतर नेक्स्ट पेजला तुम्ही जाऊ शकता. इफ देअर आर एनी एरर्स दे आर डिस्प्ले वेन व्हॅलिडेटिंग. म्हणजे जर काही एरर आले असेल व्हॅलिडेटिंगसाठी तर ती एरर ऑकर करेल, डिस्प्ले करेल तुमच्या स्क्रीनवर. द असेसी हॅज टू जनरेट ॲन XML फाईल ऑफ द फॉर्म. म्हणजे असेसीनं तो त्यानं भरलेला फॉर्म असेल त्या फॉर्मची XML फाईल क्रिएट करणं हे आवश्यक आहे. द टॅब ऑफ जनरेट कॅन बी used to generate this file and this file can be to be upload. म्हणजे XML फॉर्ममध्ये असणारी फाईलच या ठिकाणी त्या वेबसाईटला अपलोड केली जाईल. फॉर इलेक्ट्रॉनिक फायलिंग ऑफ रिटर्न्स द असेसी इज रिक्वायर्ड टू रजिस्टर विथ अबोव मेन्शन साईट. म्हणजेच ई फायलिंग करायचं असेल, इलेक्ट्रॉनिकली रिटर्न जर फाईल करायचं असेल तर अबोव मेन्शनड जे काही वेबसाईट असेल त्याला रजिस्टर होणं पहिल्यांदा या ठिकाणी आवश्यक आहे. Then the assessee has to fill in the password and secret questions and answers to it in the registration form. मग रजिस्ट्रेशन करत असताना त्यांना एक क्वेश्चन, सिक्रेट क्वेश्चन आणि पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी जनरेट करावा लागेल. देन द सिक्रेट क्वेश्चन्स कॅन बी युज्ड फॉर चेंजिंग द पासवर्ड. जो काही सिक्रेट क्वेश्चन असेल तो सिक्रेट क्वेश्चन हा चेंजिंग द पासवर्डसाठी आपल्याला महत्त्वाचा असू शकतो. अँड फॉर दॅट्स द रिझन you cannot be share our secret question to anywhere. Then an email is sent to the email address given in the registrations form. From this email the assessee can activate the registration. Unless the registration is activated the e-filing is not possible. म्हणजे रजिस्ट्रेशन असेल ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते ॲक्टिवेट करणं आवश्यक आहे. म्हणजे विदाउट द ॲक्टिवेशन ऑफ द that particular assessee cannot be possible to e-filing. म्हणजे एकदा ॲक्टिवेशन केल्यानंतर या ठिकाणी ते ई-फायलिंग करणं सोपं जातं. जर ई-फायलिंग करायचं असेल तर रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते ॲक्टिवेट करणं आवश्यक आहे. द असेसी कॅन लॉग ऑन द साईट युजिंग हिज पॅन ॲज यूज ID अँड देन पासवर्ड ही हॅज रजिस्टर. म्हणजे ID म्हणून त्याचा या ठिकाणी पॅन नंबर टाकावा लागेल आणि पासवर्ड असेल तो पासवर्ड त्यानं जो काही क्रिएट केला असेल तो या ठिकाणी तिथं वेबसाईटवर टाकावा लागेल. द स्क्रीन डिस्प्ले द ब्राउज टॅब फॉर सिलेक्टिंग द फाईल्स अँड टू बी अपलोड. द असेसी शूड सिलेक्ट द जनरेटेड XML फाईल अँड क्लिक ऑन अपलोड बटन. त्यानंतर अपलोड बटन असेल त्या अपलोड बटनवर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही क्रिएट केलेली जी काय फाईल असेल XML फाईल त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे. The return is almost instantly upload and the assessee can get the copy or ITR 5th. That means the acknowledgement of ITR. Then this ITR 5th is password protected. The password for opening it is the PAN in small letters. म्हणजे पॅन कार्ड असेल ते पॅन स्मॉल लेटरवर या ठिकाणी तो पासवर्ड असेल. अँड द डेट ऑफ बर्थ ऑर इस्टॅब्लिशमेंट इन द फॉर्मॅट ऑफ डे मंथ अँड इयर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ पॅन इज, मग पॅनमध्ये इथं काय असतील अक्षर असतील, म्हणजे पॅन नंबर येईल. अँड द डेट ऑफ बर्थ 26/3/1955. द पासवर्ड काय येईल स्मॉलमध्ये ABZPK 2933N 26/3/1955. हा झाला तुमचा ITRचा पासवर्ड. म्हणजे ITRच्या पासवर्डमध्ये स्मॉल लेटरमध्ये पॅन नंबर येईल आणि तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ येईल. त्यानंतर द असेसी शूड गेट 2 प्रिंट आउट ऑफ द ITR 5th. दॅट मीन द ॲक्नॉलेजमेंट. वन ही शूड केप ॲज ऑफिस कॉपी and second copy duly signed by him should be sent to the income tax department. That means CPC post box number 1, Electronic City Post Office, Bangalore, Karnataka, by ordinary post within 30 days from the uploading of the XML file. The department will send a receipt of ITR 5 received by email to the registered email ID of the assessee in due to
course when this e-receipt is received the e-filing is completed. म्हणजे e-received या ठिकाणी जर तुम्हाला e-receipt जर तुम्हाला मिळालं तर तुमचं e-filing हे कंप्लीट झालं असं समजायचं. If the assessee has got digital signature, he has signed the return digitally while uploading the XML file. In this case, there is no necessity to send ITR FIP to Bungalow. The ITR FIP generated itself the proof of filing of the return. Then next one is then the assessee who are not required to e-file the return compulsory can optionally use the facility of e-filing. The companies of all and individuals and firm covered under the tax audit are required to send a return digitally. Then next point is steps in e-filing. Select the appropriate type of return form. म्हणजे ॲप्रोप्रिएट टाईप ऑफ रिटर्न फॉर्म म्हणजे याचा नेमका अर्थ काय तर समजा या ठिकाणी जे इन्कमचे हेड्स आहेत म्हणजे 5 इन्कमचे हेड्स आहेत म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन असेल, इन्कम फ्रॉम अदर सोर्स असेल किंवा इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन असेल. याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळं असं रिटर्न फॉर्म आहे. मग त्याच्यामधला सॅलराईज पर्सन असेल तर त्यांना या ठिकाणी रिटर्न हा इन्कम फ्रॉम सॅलरी त्याचा रिटर्न या ठिकाणी घेणं आवश्यक आहे, रिटर्न फॉर्म घेणं आवश्यक आहे. म्हणजे हे महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे स्टेप्स इन ई फायलिंग त्यामध्ये पहिली स्टेप आहे सिलेक्ट ॲप्रोप्रिएट टाईप ऑफ रिटर्न फॉर्म. सेकंड वन इज डाउनलोड रिटर्न प्रिपरेशन सॉफ्टवेअर फॉर सिलेक्टेड रिटर्न फॉर्म. मग रिटर्न प्रिपरेशन सॉफ्टवेअर तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. फिल युअर रिटर्न ऑफलाईन अँड जनरेट XML फाईल. मग XML फाईल काय करावं लागेल जनरेट करावं लागेल. रजिस्टर अँड क्रिएट ए युजर आय डी अँड पासवर्ड. त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटला जाऊन तिथं रजिस्टर करावं लागेल, तिथं ID क्रिएट करावं लागेल आणि युजर ID अँड पासवर्ड तिथं क्रिएट करावं लागेल. लॉग इन अँड क्लिक ऑन रिलेव्हंट फॉर्म ऑन लेफ्ट पॅनल अँड सिलेक्ट सबमिट रिटर्न. लॉग इन केल्यानंतर ते लेफ्ट पॅनलला सबमिट रिटर्न असेल त्याच्यावर या ठिकाणी सबमिट करून सबमिट रिटर्न म्हणून या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा रिटर्न भरू शकता. ब्राउज टू सिलेक्ट XML फाईल अँड क्लिक ऑन अपलोड बटन. त्यानंतर अपलोड बटनवर क्लिक करून XML फाईल असेल रिटर्नची ती तुम्ही अपलोड करू शकता. ऑन सक्सेसफुल अपलोड ॲक्नॉलेजमेंट डिटेल्स वुड बी डिस्प्लेड. मग सक्सेसफुल अपलोडिंग झाल्यानंतर ॲक्नॉलेजमेंटची डिटेल्स तुम्हाला काय करेल दिसेल. मग त्या ॲक्नॉलेजमेंटची प्रिंटआउट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जनरेट प्रिंटआउट ऑफ ॲक्नॉलेजमेंट ITR 5th for in the case of return is digitally signed. On generation of acknowledgement the return filing process gets completed. You may take a printout of the acknowledgement for your record. In case the return is digitally signed on the successful uploading of e-return, the ITR 5th form would be generated which needs to printed by the taxpayers. This is an acknowledgement comes verification form. A taxpayer has to fill up the verification part and verify the same. Duly verified ITR 5th form should be mailed to Income Tax Department, CPC, Post Bag number 1, Electronic City Post Office, Bangalore 560100, Karnataka, by ordinary post only within 120 days. 120 days after the date of transmitting the data electronically. Then ITR 5th sent by the speed post, register post or courier will not be accepted. Then no form of ITR 5th shall be received in any office, other office of the Income Tax Department in any other manner in case of from ITR 5th is furnished after above mentioned period. It will be deemed that return is respect to which form ITR 5th has been filled or was never furnished, and it shall be incumbent of the assessee to electronic retransmit the data follow submitting the electronically and within 30 days the complete return filing process originally signed returns. For any assistance the filing return report please contact with the public relation offices of the local income tax office. जर काही याच्यामध्ये अडचणी असतील तर तुम्हाला तिथल्या
रिजनलच्या पब्लिक इन्कम टॅक्स ऑफिसरशी या ठिकाणी तुम्ही संबंध किंवा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आवश्यक असेल ती इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीनं ई फायलिंग रिटर्न असेल ती ई फायलिंग रिटर्न हे या ठिकाणी प्रोसेस पूर्ण झाल्याचे आपणास पाहावयास मिळतं. त्यानंतर आता इथं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी TDS टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. आता इथं प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला पेरोलचं प्रॅक्टिकल असेल, त्यानंतर GSTचं थोडंफार नेक्स्ट इयरला असेल, त्यानंतर पेरोलचं प्रॅक्टिकल, GSTचं प्रॅक्टिकल या ठिकाणी कंपल्सरी करणं आवश्यक आहे. म्हणजे ई अकाउंटिंगचे जे काही स्टुडंट्स असतील त्या स्टुडंटना एक सांगण्याचं तात्पर्य काय तर आपला जो काही कोर्स असेल तो इन्कम टॅक्स विथ ई अकाउंटिंग अशा पद्धतीचा सिलेबस आहे. मग इथं तुमचं इन्कम टॅक्सचा सुद्धा अभ्यास होतो आहे, त्यानंतर तुमचं टॅलीस असेल टॅलीचा सुद्धा या ठिकाणी अभ्यास होतो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही लेक्चर जर पाहत गेला तर निश्चितच त्याचा फायदा हा तुम्हाला भविष्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं इथं आपलं लेक्चर असेल ते लेक्चर हे या ठिकाणी कन्क्लूड करायला काय हरकत नाही, इन्कम टॅक्स रिटर्न. आता त्यानंतर आपलं जे काय नेक्स्ट लेक्चर असेल ते नेक्स्ट लेक्चर या ठिकाणी अकाउंट ऑफ LICs. जर लाईफ इन्शुरन्स कंपनी असेल त्या लाईफ इन्शुरन्स कंपनीजमध्ये कशा पद्धतीनं अकाउंटिंग केलं जातं. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की अकाउंटिंग आर ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट. मग कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आपण अकाउंटिंग बघितलं, त्यानंतर आपण बँक फायनल अकाउंट बघितलं, त्यानंतर आपण आता हे वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम टॅक्स असतील ते कम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स वेगवेगळे जे काही हेड्स आहेत ते हेड्स आपण इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन बघितलं, त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ते बघितलं, त्यानंतर आता आपण इन्कम फ्रॉम सॅलरी असेल ते सॅलरी आणि शेवटी कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी लेक्चर्स असतील ते लेक्चर या ठिकाणी अटेंड या ठिकाणी करता येऊ शकतात. म्हणजेच आत्ता बघितल्याप्रमाणे आपले प्रॅक्टिकलचे आपण लेक्चर टाकलेले आहेत. प्रॅक्टिकलमध्ये क्रिएशन ऑफ द एम्प्लॉई असेल, त्याचबरोबर क्रिएशन ऑफ कंपनी असेल, त्याचबरोबर तुमच्या युनिट्स असतील युनिट्स क्रिएशन असेल, पे हेड्स क्रिएशन असेल, त्याचबरोबर एम्प्लॉई क्रिएशन असेल, त्यानंतर युनिट क्रिएशन असेल, या सर्व या ठिकाणी आपण त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी टॅली असेल ते टॅलीचं प्रॅक्टिकल ते रेकॉर्डिंग करून आपण ते तुमच्या ग्रुपवर या ठिकाणी सेंड केलेलं आहे. म्हणजेच जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला नोट्ससुद्धा या ठिकाणी पाठवले जातील. म्हणजेच आता ही ई पेमेंट किंवा इन्कम टॅक्स फिलअप करण्याची रिटर्न फिलअप करण्याची प्रोसेस ही आपण या ठिकाणी अभ्यासली. म्हणजे शेवटचे स्टेप काय आहे तर इन्कम टॅक्स या ठिकाणी फिलअप किंवा तो काय करणं फिलअप करणं ही एक सर्वात महत्त्वाची. म्हणजेच आजकाल या ठिकाणी सर्व ऑनलाईन झालं असल्यामुळे साहजिकच तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन इझिली ती प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करता येऊ शकते. म्हणजे एकदा का ITR रिटर्न असेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे काही डिडक्शन वगैरे सर्व झाल्यानंतर ते इन्कमचं कॅल्क्युलेशन किती इन्कम टॅक्स पेड करायचं आहे तर ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही ई पेमेंट थ्रू या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्नचे पैसे भरू शकता. पण त्यासाठी इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीज आवश्यक आहे. मग इंटरनेट बँकिंग फॅसिलिटीज हे या ठिकाणी वेगवेगळ्या जे काय आपण 26 बँक बघितल्या त्या 26 बँक ह्या इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी देऊ शकतात की ज्याचा उपयोग हा असेसीला टॅक्स पेमेंट असेल ते टॅक्स पेमेंट करण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपण आता टॅक्स पेमेंट ITR असेल ITR रिटर्न्स असतील ते रिटर्न्स आता वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला ते इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील ते रिटर्नचे फॉर्म हे मिळतील. म्हणजे आपण नेक्स्ट लेक्चरला हे इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म्स असतील ते रिटर्न्स फॉर्म हे आपण पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म कशा पद्धतीनं फिलअप करायचे याच्या संबंधीचं या ठिकाणी आपणाला अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. म्हणजेच आता ह्या ई अकाउंटिंग कोर्समध्ये आपण बऱ्यापैकी या ठिकाणी लेक्चर टाकलेले आहेत तुमच्या ग्रुपला. आता त्याचा तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून या ठिकाणी तुमच्या ज्ञानामध्ये वाढ करू शकता. म्हणजे आता इन्कम टॅक्स रिटर्न असेल ते इन्कम टॅक्स रिटर्न 1, 2, 3, 4 हे रिटर्न्स वेबसाईटला जाऊन जिथं वेबसाईट आपण दिलेले आहेत तुम्ही वेबसाईटला जाऊन ते काय करू शकता डाउनलोड करू शकता आणि ते डाउनलोड करून त्याची तुम्ही प्रिंटआउट काढून ते फिलअप कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. ते फिलअप तुम्ही करायचं
आणि ते सबमिट करा. म्हणजे आपलं काय झालं या ठिकाणी प्रोजेक्ट असेल तो प्रोजेक्ट कंप्लीट होईल. म्हणजे हाऊ टू फिलअप द इन्कम टॅक्स रिटर्न याचं या ठिकाणी आपण काय करणार आहोत, एक लेक्चर घेणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही अगोदर काय करा, त्या वेबसाईटला जाऊन ते फॉर्म डाउनलोड करा आणि नंतर ते फॉर्म तुम्ही काय करा, तुमची आय टी या पद्धतीनं ते फिलअप करा. म्हणजे झालं आपलं काय प्रोजेक्ट झाला. त्याचबरोबर बाकीचं या ठिकाणी प्रॅक्टिकल असेल ते प्रॅक्टिकल तुम्ही मोबाईलवर टॅली या ठिकाणी डाउनलोड करून आपण जी प्रोसेस सांगतोय त्या प्रोसेसनं तुम्ही काय करा, ते करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अशा पद्धतीनं आपला कोर्स असेल त्या कोर्सचं सर्वच्या सर्व या ठिकाणी पूर्ण सिलेबस आपला कंप्लीट होईल. आत्ता आपलं बँक फायनल अकाउंट झालेलं आहे, अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज झालेलं आहे. त्याचबरोबर तुमचं इश्यू ऑफ शेअर्स वगैरे ते SY BComला ते झालं असेल. त्याचबरोबर आपलं आता राहिलेलं आहे फक्त अकाउंट्स ऑफ इन्शुरन्स कंपनीज, म्हणजे पेपर फर्स्ट आपला कवर होतं आहे. पेपर सेकंडमध्ये आपलं इन्कम फ्रॉम बिझनेसेस, इन्कम फ्रॉम प्रोफेशन, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, फायलिंग रिटर्न्स हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जवळजवळ आपले पेपर फर्स्ट, सेकंड आणि पेपर थर्डला आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल असेल ते पेरोलचं प्रॅक्टिकल कंप्लीट या ठिकाणी केलेलं आहे. आता TDSचं प्रॅक्टिकल त्याचे आपण रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला या ठिकाणी पाठवतो. थँक्यू व्हेरी मच.